जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आता कसं हड्डी पेटलेली आहे. जो गुन्हा केलेला नाही त्या गुन्ह्यासाठी एक साधा आमदाराला तुम्ही अटक करण्याची भाषा करताय रस्त्यावर उतरून. मग ज्या टायमाला संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या टायमाला कोणत्या बिळात लपून बसले होते हे आधी स्पष्ट सांगावे. लक्ष्मण हाके, टी.पी. मुंडे, ही संगीता वानखेडे आणि नवनाथ वाघमारे यांना चारींना माझा पडलेला प्रश्न मुळात फक्त एकच आहे की तो भोसले त्यानं आरोप केला असेल, त्याच्यावर आरोप सिद्ध झाले तर त्यांना फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे. ही आमची हरकत नाही. आम्ही कोणाच्याही बाजूनं बोलणारे माणसं नाहीत. पण माझा पडलेला प्रश्न असा आहे की हे बिळातून आता कसे बाहेर आले. कारण की अकालामध्ये ना जाण्याचा एक निर्धार यांनी घेतलेला आहे. हड्डी फेकलेली आहेत. म्हणून आज जर कधी सुरेश अण्णा धस जर कधी बाहेर राहिले तर आपल्या अकाला जेलमध्ये जाण्या इतकी जागासुद्धा सोडणार नाही सुरेश अण्णा धस. याच्यासाठी हे सुरेश अण्णा धस यांना अटक करण्याची मागणी करत आहे. अरे भाड खाऊन ज्या निर्गुण हत्या झाल्या त्या धन्या डायरेक्ट म्हटला होता वाल्या माझा जवळचा आहे तर त्याला काय. तर विचार करण्याची गोष्ट आहे. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जी संघटना होती, जी टोळी होती, जी सुरेश अण्णा धस, संदीपबाई क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे, श्री मनोज जरांगे पाटील यांनी या टोळीचा पूर्ण पर्दाफाश करून टाकला आणि त्यांना जेलवारी केली. हे फक्त शक्य झाले ते सुरेश अण्णा धस यांच्या खरंच सुरेश अण्णा धस यांच्या पाठिंब्यामुळं आणि जरांगे पाटील दादा यांच्यामुळे. मग विचार करण्याची गोष्ट आहे त्या टायमाला तुम्हाला रस्त्यावर उतरावं असं वाटलं नाही का. कारण की कसं उतरणार लक्ष्मण हाके रस्त्यावरती. कारण की वाल्या आणि हा पार्टी सोबत करत होते. एका रात्रीचे माझ्याकडे फोटोसुद्धा आहे. मी ते फोटोही दाखवणार आहे की वाल्याचा आणि याचा संबंध काय. हा माझा प्रश्नाचं उत्तर दे. कारण की मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या समोर हा व्हिडिओ मी प्रसारित करत आहे की लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचं नातं काय. त्या टायमाला यांना रस्त्यावर उतरण्याची गरज का बरं भासली नाही. आणि लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड एका ताटामध्ये जेवताना माझ्याकडं फोटो आहे. मी पुराव्याविषयी बोलत नाही, एवढं लक्षात ठेवा. जे वाद लावण्याचं कारस्थान म्हणतोय ना तू, मनरुग्ण बोलतोय ना जरांगे पाटील यांना, मग ते मनरुग्ण आहे ना तर मग तुला सुज्ञान आहे ना. तर मग एक लक्ष्मण हाके तुझ्या अवकात नाही, तुझ्या आईची गाण तू भाड खाल्लेली आहे. तुला काय बोलावं काय नाही हे समजतंय का. अख्ख्या महाराष्ट्रात पाहिले संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तू करत आहे. एवढं लक्षात ठेव. पोलिसांना तू धमकी देत आहे का. सुरेश अण्णा धस यांच्यावर कोणताही जर कधी मी सपोर्ट करतो सुरेश अण्णा धस यांनी, पूर्ण मराठा समाज आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता ही सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे आहे. अरे कशासाठी सुरेश अण्णा धस यांना तू जेलवारी करण्याचं म्हणत आहे. तो कोणता भोसले, त्याचे काय कारनामे आहे. ते सुरेश अण्णा धस यांचा कार्यकर्ता आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे का आमदाराचा नाही, तो पक्षाचा कार्यकर्ता आहे. मग पक्षसृष्टीवरच तू बोल ना. का बरं तू त्यांना पाठीमागं घालत त्यांनी यांना हे करते. का बरं तुला वाल्याला त्याला वाचवायचं हे स्पष्ट सांग ना. अरे कुत्रिया भाड खाऊ, तू हड्डी फेकलेली आहे. तुला तू काहीही बोलणार आता हे सर्वांना माहीत आहे. तुझी ही नोटंकीत चालणार नाही. आणि तू जे समाजातील ज्या व्यक्तींना तुला समजत नाही त्या व्यक्तींना साथ घेऊन तू जर टी.पी. मुंडे आणि तू आंदोलन करू शकतो, रस्त्यावर उतरू शकतो, ही कोणत्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहे ते हे आम्हाला स्पष्ट सांग. ठीक आहे, भोसल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना जेलवारी करा, त्याचे सिद्ध झालं तर त्याला फाशी द्या. पण तू वाल्याला का बरं तू म्हणजे वाल्याला साहेब म्हणायची इतकी तुझी मजाल का. ज्या वाल्याने संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या वाल्याला तू साहेब म्हणतो. म्हणजे आका ते तुझे आका आहे. कारण की तुला आजपर्यंत सगळं काही पुरवणारे आका जेलमध्ये गेला. मग तुला आता हड्डी फेकणार कोण. तर तुला ते मेन आकाला मध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणून तुला हड्डी फेकली म्हणून आणि तू जातीमध्ये भांडणं लावून देत आहे का. अरे भाड्याच्या पळ घरी. तुझ्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच मी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो. कारण की जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि टी.पी. मुंडे यांना अटक करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, नाही तर अन्यथा आम्ही आमचा जीव देऊन टाकू. कारण की लक्ष्मण हाकेचं लय झालं आता.